नमस्कार सर्वांचं सोशल माइंड्स नावाच्या ह्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कार्ल मार्क्स बद्दलची आपण बेसिक माहिती काल बघितली, कशा पद्धतीनं कार्ल मार्क्सनं आपले विचार कुठल्या कुठल्या लिटरेचर्समधनं आणि कुठल्या कुठल्या कन्सेप्ट्समधनं मांडलेत. आज आपल्याला बघायचं आहे की त्यातल्या कुठल्या कन्सेप्ट्स आपल्या सिलेबसला आहेत. जवळजवळ ऑफकोर्स कार्ल मार्क्सच्या सगळ्या संकल्पना आपल्याला शिकायच्या आहेत आणि UPSC आणि MPSCनं 4 महत्त्वाच्या संकल्पना त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. एक आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा ऐतिहासिक भौतिकवाद, दुसरी आहे द मोड्स ऑफ प्रोडक्शन किंवा उत्पादन प्रणाली, तिसरी जी आहे ती परात्मता किंवा इंग्रजीमध्ये आपण म्हणतो एलिनेशन, आणि चौथी जी कन्सेप्ट आहे ती आहे वर्ग संघर्षाचा सिद्धांत, ज्याला आपण क्लास कॉन्फ्लिक्ट थिअरी असा शब्द वापरतो. राईट. इंटरेस्टिंगली जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल त्यातला एक आपण जो आज कन्सेप्ट घेऊन आलो दॅट इज एपिसोड 7 विच इज कम्प्लिटली बेस्ड ऑन हिस्टॉरिकल मटेरियलिझम और ऐतिहासिक भौतिकवाद. तुम्ही जर 2024 आणि 25चे न्यूजपेपर उघडून बघितले, ह्या न्यूजपेपरमध्ये तुम्हाला दिसेल की एक खूप मोठा टॉपिक सध्या डिस्कशनमध्ये आहे. तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. क्लायमेट चेंज तर आहेच, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि AI मुळे खूप लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती समोर आलेली आहे ना. आणि खूप सारे IT वर्कर्स किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये जगणारे किंवा कॉर्पोरेट करिअरमध्ये काम करणारे लोक दे आर फिअर्ड ऑफ की आता आमचा कधीही जॉब जाऊ शकतो, आणि खूप लोकांना डायरेक्टली इनडायरेक्टली ले ऑफ करतायत, कामावरनं काढतायत. जसं 2024 मध्ये AI मुळे जॉब गेलेत किंवा नोकऱ्या गेल्यात, तसं 1850च्या आसपास मशीन्स किंवा वाफेवरचं इंजिन किंवा फॅक्टरीजमुळे खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. बघा मी काय म्हणतोय की जशा पद्धतीनं AI मुळे आज नोकऱ्या जाण्याची भीती, नोकऱ्या जात आहेत आणि 10,000, 50,000, 20,000 लोकांना काढण्यात आलंय Amazonमधनं, कुठे ह्या कंपनीमधनं, त्या कंपनीमधनं, अशा रोज आपण वाचतो. म्हणजे AI मुळे कित्येक साऱ्या लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे आणि जात आहेत. तशाच पद्धतीनं 150 वर्षांपूर्वी एक्झॅक्टली मशीन्समुळे किंवा फॅक्टरी सिस्टममुळे खूप साऱ्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. ह्यावरनं मला असं दिसतंय का की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, असं म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली म्हणू शकतो. राईट. आणि एक्झॅक्टली हेच स्टेटमेंट आहे कार्ल मार्क्सचं. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ थ्रू वॉर्स, थ्रू रिव्होल्युशन्स. राईट. अशा पद्धतीनं समाज हा कसा बनला, कसा चालतो आणि कसा परावर्तित होतो. परत बघा, समाज हा कसा बनला, कशा पद्धतीनं हा उभा राहिला, तो कसा चालतो आणि कशा पद्धतीनं परावर्तित किंवा चेंज होऊ शकतो, ही कन्सेप्ट, ही आयडिया, समाजाचं परिवर्तन सांगणारी आयडिया कार्ल मार्क्स ज्यावर बोलतो ती आयडिया म्हणजे द हिस्टॉरिकल मटेरियलिझम. काय? ऐतिहासिक भौतिकवाद. तर ऐतिहासिक भौतिकवाद ही संकल्पना काय? कार्ल मार्क्सचे विचार, समाज कसा बनला, समाज कसा चालतो आणि समाज कसा परिवर्तित होऊ शकतो आणि होतो, अशा पद्धतीचे विचार मांडणारी एक थिअरी जी आहे, त्या थिअरीला आपण ऐतिहासिक भौतिकवाद शब्द वापरतो. आता ऐतिहासिक भौतिकवादामध्ये 2 शब्द आहेत, ऐतिहास किंवा इतिहास आणि भौतिकतावाद. ह्या दोन्ही कल्पना आपण एकदा बघू की हे शब्द असे का वापरले. हे शब्द वापरण्याआधी मला तुम्हाला हेगेलची ओळख करून द्यावी लागेल. हेगेल नावाचा एक थिंकर आहे की ज्याला असं वाटतं की समाज परिवर्तित कसा होतो, तर जेव्हा समाजामधले विचार बदलतात तेव्हा समाज बदलतो, असं हेगेलला वाटतं. एक्झॅक्टली हेगेलला जो माणूस कॉन्ट्राडिक्ट करतो, विरोध करतो, त्याच्याशी असहमत आहे, तो आहे कार्ल मार्क्स. अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स, समाज विचारांमुळे परावर्तित होत नाही. समाज आर्थिक आणि भौतिक घटना किंवा गोष्टी बदलल्या तर परावर्तित होतो, त्याला तो म्हणतो भौतिकतावाद. बरोबर. आणि समाज परावर्तित होतो, तो परावर्तित होताना वेगवेगळ्या टप्प्यांमधनं हा परावर्तित होतो की स्टेज 1 टू स्टेज 2 टू स्टेज 3 टू स्टेज 4. म्हणून त्यानं शब्द वापरलाय ऐतिहासिक. म्हणजे समाजाचा आतापर्यंतचा इतिहास सांगणारा जो शब्द आहे तो आहे ऐतिहासिक, आणि समाज का बदलतो हे सांगणारा जो शब्द आहे तो आहे भौतिकतावाद. अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स, परत बघा, अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स, समाज का बदलतो? जेव्हा समाजामधले आर्थिक आणि भौतिक आयाम बदलतात. पण हेगेलला काय वाटायचं? हेगेलला वाटायचं की समाज विचारांमुळे बदलतो. नो, अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स इट इज नॉट ट्रू. अशा पद्धतीची थिअरी जी कार्ल मार्क्सनं दिली आहे की समाज कसा बनला, कसा चालतो आणि कशा पद्धतीनं परावर्तित होतो, ह्या कन्सेप्टला आपण म्हणतो हिस्टॉरिकल मटेरियलिझम. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर कार्ल मार्क्सच्या ह्या थिअरीमध्ये तुम्हाला खूप सारं तथ्य दिसतं, नक्कीच तथ्य दिसतं. बरोबर. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर आधी जो तुम्हाला माहिती व्हायला की व्यक्ती किंवा मानव ही जी प्रजाती आहे, कुठलाही सजीव हा का सर्व्हाइव्ह करतो, what is the most important
थिंग दॅट इज निडेड फॉर आवर सर्वायवल इट इज प्रोडक्शन, है ना, उत्पादन. मग ते प्रोडक्शन कशाचंही असो. जसं की आता आपण काम का करतो, आपण कंपन्यामध्ये जाऊन काम का करतो, किंवा आम्ही शिकवतो का बरं, किंवा तुम्ही अभ्यास का करता, जे काही तुम्ही काम करताय, वाय डू यू डू दॅट? फॉर युअर सर्वायवल. आपली ती बेसिक नीड आहे. आणि प्रोडक्शन केल्याशिवाय आपण सर्वाइव्ह नाही करू शकत. मग ते शेतीमधलं प्रोडक्शन असो, फॅक्टरीमधलं असो, किंवा शिकार करून कंदमुळं गोळा करणं असो, ह्या प्रत्येक गोष्टीला आपण प्रोडक्शन म्हणतो. आधी आपण काय करायचो, शिकार करायचो, कंदमुळं गोळा करायचो, मग शेती करायला लागलो, मग फॅक्टरीमध्ये काम करायला लागलो, आता कम्प्युटर घेऊन बसतो. एक्झॅक्टली प्रोडक्शनचे पद्धती बदलतात, पण प्रोडक्शन सिस्टम इज द मोस्ट बेसिक सिस्टम जी माणसाच्या सर्वायवलसाठी लागते. आणि आधी आपण जर एक प्रिमिटिव्ह टूल्स वापरायचो, जसं की त्याला आपण म्हणू की जी दगडांपासनं किंवा काही धातूपासनं बनलेली हत्यारं असतील, प्रिमिटिव्ह, अत्यंत आदिम स्वरूपाची हत्यारं, है ना, ती प्रिमिटिव्ह टूल्स वापरून आपण आधी शिकार करायचो, कंदमुळे आपण गोळा करायचो आणि आपलं सर्वायवल हे एन्श्योर करायचो. प्रिमिटिव्ह टूल्स नंतर आपण प्रिमिटिव्ह टूल्स नंतर ॲग्रिकल्चरकडे वळलो, बरोबर. मग आल्या मशीन्स, राईट. मशीन्स नंतर आले कम्प्युटर्स, बरोबर. आणि कम्प्युटर्स नंतर आता येतंय AI किंवा IoT. ओके. तर अशा पद्धतीनं मानवाची प्रोडक्शन सिस्टम बदलत गेली आणि त्या बदलत्या प्रोडक्शन सिस्टमनुसार समाज देखील बदलत गेला. अशा प्रकारची स्टेटमेंट मांडणारी थिअरी म्हणजे हिस्टॉरिकल मटेरियलिझम, ऐतिहासिक भौतिकवाद. आणि जो इतिहास आतापर्यंत बदलत आलाय तो वेगवेगळ्या टप्प्यातनं बदललाय. आणि कार्ल मार्क्स म्हणतो की आतापर्यंत मानवाच्या इतिहासामध्ये असे 3 टप्पे होऊन गेलेत आणि पुढे 2 येणार आहेत. अशा पद्धतीनं एकंदरीत आजचा तो टप्पा आहे तो आपण पकडूया की इथे आहे भांडवलशाही. दिस इज, है ना, की आज जिथे आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये आहोत ती आहे भांडवलशाही. ओके. भांडवलशाहीच्या आधी आपण शेती करायचो, सरंजामशाहीमध्ये राहायचो, फ्युडलिझम मध्ये राहायचो. ही काय कन्सेप्ट डिटेलमध्ये आपल्याला थिअरीमध्ये शिकायला मिळेल. पण फ्युडलिझम म्हणजे काय, जिथे एक राजा असतो, त्याच्या खाली काही त्याचे यू कॅन से काही फ्यूड्स असतात, त्याचे ज्याला आपण म्हणू ना की सरदार लोक टाईप, है ना, फ्यूड्स. आणि हे लोक काय करतात की मोठ्या जमिनीची त्यांच्याकडे मालकी असते. दे प्रोड्यूस ॲग्रिकल्चर थ्रू दी हेल्प ऑफ द ॲग्रिकल्चरल लेबरर्स. आणि अशा पद्धतीनं जी सिस्टम चालते राजेशाही टाईप, है ना, त्याला आपण फ्युडलिझम किंवा सरंजामशाही म्हणतो. ओके. सरंजामशाही किंवा फ्युडलिझम. फ्युडलिझमच्या आधी जी सोसायटी होती दॅट सोसायटी वॉज दी एन्शियंट स्लेव्ह सोसायटी, जिथे गुलामगिरीचा काळ म्हणतो आपण. गुलामांचा वापर करून आपण प्रोडक्शन करायचो. आणि त्याच्या आधी जेव्हा आपण आदिम स्वरूपामध्ये राहायचो, अत्यंत आदिवासी स्वरूपामध्ये, कुठलीही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, ही जमीन माझ्या मालकीची, तुझ्या मालकीची, असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये, कोणी राजा नाहीये, कोणी प्रजा नाहीये, सगळेजण सारखे. त्याला आपण म्हणतो साम्यवाद, आदिम साम्यवाद. ओके. कार्ल मार्क्स म्हणतो आपण आदिम साम्यवादाकडनं गुलामगिरीच्या कालखंडामध्ये शिफ्ट झालो. गुलामगिरीकडनं आपण हळूहळू सरंजामशाहीकडे शिफ्ट झालो. सरंजामशाहीकडनं आपण हळूहळू भांडवलशाहीकडे शिफ्ट झालो. आणि भांडवलशाहीनंतर आपण लास्टली शिफ्ट जिथं होणार आहोत तो आहे साम्यवाद. पुन्हा एकदा आपण साम्यवादी समाजामध्ये जाणार आहोत, पण हा असेल आधुनिक साम्यवाद, जो ह्यासारखाच असेल, पण हा आधुनिक म्हणजे आजच्या काळातला. ओके. आधुनिक. तर अशा पद्धतीनं इतिहास हा टप्प्याटप्प्यांमधलं बदलत गेलाय. हिस्ट्री हॅज रिपीटेड इटसेल्फ, बदलत गेलाय. आणि ती बदलली का बरं, बदलत्या भौतिक गोष्टींमुळे. प्रोडक्शन सिस्टम जशी बदलत गेली, ह्या बदलत्या प्रोडक्शन सिस्टमनुसार नवनवीन समाज व्यवस्था निर्माण झाली. पण अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स ही जी प्रोडक्शन सिस्टम बदलते, ह्या प्रोडक्शन सिस्टम बदलल्यानंच फक्त समाज बदलतो का? नो. तिथं काहीतरी ट्रिगर हवा. ट्रिगर, राईट. तो ट्रिगर आहे वर्गसंघर्ष. तो ट्रिगर आहे वर्गसंघर्ष. जेव्हा कुठल्याही समाजामध्ये, मग तो समाज, जसं की तुम्ही मागचं चित्र बघितलं असतील, साम्यवाद, गुलामगिरीचा काळ, सरंजामशाही, भांडवलशाही, आधुनिक जो काही साम्यवाद आहे, ह्या प्रत्येक समाजामध्ये कार्ल मार्क्स म्हणतो की वर्गसंघर्ष निर्माण होतो. प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक टप्प्यामध्ये 2 वर्ग तुम्हाला दिसतील. एक वर्ग असेल शोषक वर्ग, शोषक वर्ग, आणि दुसरा वर्ग असेल शोषित, ज्यांचं शोषण सुरू आहे. जर उदाहरण घेऊन बघू आपण, भांडवलशाही समाजामध्ये हा जो शोषक वर्ग आहे तो आहे कोण? आहेरे वर्ग. आणि
शोषित वर्ग कुठला? कामगारांचा वर्ग. त्याच्या आधी तुम्ही जा, तो आहे सरंजामशाही. त्यामध्ये शोषक कोण असतील? सरंजाम, राजा, जे प्रजेचं शोषण करतात. आणि शोषित वर्ग कोण असेल? जो काही जे शेतीमध्ये, कृषी व्यवसायामध्ये काम करणारा कामगार वर्ग. त्याच्या आधीचा समाज कुठला समाज? तो आहे गुलामगिरीचा काळ, गुलामगिरीचा समाज. ह्यामध्ये कोण शोषक असेल? शोषक असतील मास्टर्स. आणि शोषित कोण असतील? गुलाम लोक, स्लेव्ह लोक. अशा पद्धतीनं प्रत्येक समाजामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तुम्हाला संघर्ष दिसतो, तो वर्ग संघर्ष दिसतो. आणि हा वर्ग संघर्षाचा नेमकं कारण की त्याला आपण तो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपण शिकणार आहोत, नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण शिकणार आहोत. तर शोषक आणि शोषक वर्गामधला जो संघर्ष आहे, ह्या संघर्षाचं रूप पुढे समाजामध्ये परिवर्तन घडतं. समाज परिवर्तन, समाज बदलतो. आणि हा बदलल्यामुळे काय होतं? अशा पद्धतीनं आपण नवीन टप्प्यामध्ये टर्न करतो, नवीन टप्प्यामध्ये शिफ्ट होतो. अशा पद्धतीची सिंपल आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट सांगणारा समाजशास्त्रज्ञ म्हणजे कोण? कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्सच्या नुसार ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय? अशा प्रकारचा सिद्धांत किंवा थेरी की समाज कसा बनला, कसा चालतो आणि कसा परिवर्तित होतो. आणि नेमकं समाजाचं परिवर्तन होण्याच्या मागचं कारण म्हणजे काय? ऐतिहासिक भौतिकवाद और भौतिकवादी गोष्टी बदलल्या, प्रोडक्शन सिस्टम बदलली, इकॉनॉमिक सिस्टम बदलली की आपोआप समाज परिवर्तित होतो. ही समजून सांगणारी कन्सेप्ट, आयडिया म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद. ह्या ऐतिहासिक भौतिकवादाला आपल्याला शिकण्यासाठी इन आवर लेक्चर्स ऑफकोर्स कमीत कमी 1-1.5 तास लागतो, ज्याला मी नक्कीच तुम्हाला 10 मिनिटांमध्ये सोपं करून सांगण्याचा माझा प्रयत्न होता. पण जेव्हा आपण शिकू तेव्हा आपण शिकू की उत्पादन शक्ती म्हणजे काय, उत्पादनाचे संबंध म्हणजे काय, कसं उत्पादन संबंधांमध्ये हा कॉन्फ्लिक्ट तयार होतो किंवा वर्ग संघर्ष होतो, कशा पद्धतीनं ही भांडवलशाही ही साम्यवादाकडे शिफ्ट होते, हे सगळं काय आपण शिकणार आहेत वन बाय वन थ्रू धिस सिरीज ऑल्सो, इन आवर लेक्चर्स ऑल्सो. सो ज्या विद्यार्थ्यांना नक्कीच समाजशास्त्र इंटरेस्टिंगली शिकायचं आहे, वैकल्पिक विषय घ्यायचा आहे, I would like to introduce you with our कोर्सेस ज्ञानदीप ऑप्शनल. ओके, ज्ञानदीप ऑप्शनल नावाच्या ॲपवर तुम्हाला सोशलॉजी बॅचेसची संपूर्ण माहिती मिळेल. इफ यू वॉन्ट टू एनरोल इन दिस बॅचेस, प्लीज डू एनरोल इन दिस बॅचेस, ज्यामध्ये आम्ही संपूर्ण हा कंटेंट इन डिटेल विथ आन्सर रायटिंग अत्यंत इंटरेस्टिंगली ते तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील अशा पद्धतीनं आपण समाजशास्त्र कव्हर करतो. ऑफकोर्स तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स ते मिळणार, कारण आन्सर रायटिंगवर, परफॉर्मन्सवर आम्ही खूप फोकस करतो. ॲडिशनली सोशलॉजीची यूट्यूबला एक प्लेलिस्ट बनली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मागचे एपिसोड्स बघता येतील, कारण हा एपिसोड नंबर 7 आहे. ह्या सिरीजचे एपिसोड आणि अजून काही बाकीच्या सिरीज तुम्हाला त्यामध्ये बघता येतील. ज्ञानदीप च्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सोशलॉजी ऑप्शनलची प्लेलिस्ट मिळेल. ॲडिशनली हा कंटेंट किंवा अपडेट्स जे तुम्हाला मिळतील ते आहे आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप, तो आहे सोशलॉजी विथ सत्यजित. ह्या टेलिग्राम ग्रुपवर पण तुम्हाला मिळेल. मोस्ट इम्पॉर्टंटली, इफ यू वॉन्ट टू कनेक्ट विथ मी, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. फील फ्री टू कनेक्ट विथ मी. तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तर आपण ह्यावर डिस्कस करू शकतो. आता आपण जो नेक्स्ट एपिसोड घेऊन येणार आहोत तो आहे एपिसोड नंबर 8, ज्यामध्ये आपल्याला शिकायचे परात्मता. तर आज आपण बघितलं की ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे अशा प्रकारचा सिद्धांत जो कार्ल मार्क्सचे विचार, समाजाप्रतीचे विचार आणि समाज परिवर्तनाप्रतीचे विचार समजून सांगतो. ह्याला आपण म्हणतो ऐतिहासिक भौतिकवाद. थँक्यू व्हेरी मच.